मी सौ प्राची प्रशांत किंवार यवतमाळ, आमचं उपासना केंद्र यवतमाळ आहे. आता माझ्यासोबत 26 जणी आम्ही इथं यवतमाळहून आलेलो आहोत. गाडी फुल झाली त्यामुळे कमी झालो आम्ही. सगळ्यांनी आपल्याकडे गाडीत जायचं म्हणून त्यामुळे दर्शन बस कमी झाले त्याच्यामुळे ते घेतात. आमची ही उपासना चालू झाली आहे मार्च महिन्यामध्ये, मार्च 2024ला. माझी बहीण असते वाकडला पुण्याला, अनुपमा संगत परिवार. हां, आता तिने शेवटचं गाणं म्हटलं तिने मला त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तिच्यामुळे मी उपासनाही सुरू करू शकले. आणि सगळ्या मैत्रिणींची मला साथ आहे उपासनेला. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यांना येतात, सगळ्यांनी उपासनेला येतात. त्याच्यामुळे आमचं निरंतर चालू होतं. आता मागच्या वेळेस आमच्या ह्याच्यात 50 जणी आल्या होत्या उपासनेला. आणि यासाठी मार्गदर्शन वेळोवेळी लावायचं असतं. उदय दादा रात्री रेडीचं पण असतं, प्रसन्न दादा यांचं पण असतं आम्हाला मार्गदर्शन. त्यांच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि मला अजून एक सांगायचं होतं, आम्ही एक असे उपक्रम राबवतो की जे समाजासाठी उपयोगी असतं. आम्ही अंध मुलांचा एक उपक्रम राबवत आहोत. त्यांना आम्ही सक्षम बनवतो, स्वावलंबी बनवतो. नुसतंच त्यांना म्हणजे पोचायचं नाही, त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग शिकवतो, काय बनवायचं शिकवतो की त्यांच्या हातून काहीतरी त्यांना इन्कम होईल आणि ते स्वतःच्या पायावरती उभं राहिलेलं आहे. आतापर्यंत आम्ही 10 जणांना तसं उभं केलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही पंढरपूरची वारी काढली, त्यात आम्ही 22 अंध मुलांना घेऊन गेलो होतो. त्यांची इच्छा होती की आम्हाला पंढरपूर आहे, तर आम्ही यवतमाळ ते पंढरपूर अशी वारी काढली, जी प्रथमच महाराष्ट्रातली पहिली वारी होती. त्यांची इच्छामुळेच आम्ही पूर्ण करू शकलो. आमच्यासोबत 22 अंध मुलं होते आणि त्यांचे काही केअरटेकर असे आम्ही 30 जण गेलो होतो. आणि आम्हाला हा पूर्ण 540 किलोमीटरचा प्रवास 23 दिवसात पूर्ण कंप्लीट केला आम्ही. आणि सगळे जे अंध मुलं होते सगळे पायी आले, म्हणजे पालखी करून ते आले सगळे तिथपर्यंत. फक्त ज्या मुली होत्या कधी त्यांचा काही प्रॉब्लेम असेल त्या गाडीत थोडा वेळ तरी, पण मुलं तर सगळे पायी पूर्ण गेले तिथपर्यंत. की आम्ही काय करू शकत, तर म्हटलं ठीक आहे, तुमची जर इच्छा असेल तर आपण प्रयत्न करू. आणि ते आम्हाला ते आणि ते आम्ही बरेच उपक्रम करतो. बेघर जे मुलं असतात, रस्त्यावर फिरतात, त्यांना एकत्र करतो, त्यांची सगळं म्हणजे त्यांची ट्रीटमेंट करतो आणि त्याला असं आम्ही म्हणजे घरी पाठवतो. त्यांना म्हणजे मग आठवतं आपल्या घरी कोण आहे, कुठल्या गावातले आहे. आता एक गरजेची जी एक संस्था आहे ती हे पूर्ण काम करतं की त्यांना घरोघरी ते बसवून देतात. त्यांना ज्या लोकांना ते जायचं असतं ते जातात, किंवा काही लोक असतात की त्यांना ऍक्सेप्ट करत नाही ते लोक, मग ते तिथेच त्यांची ते कामं करतात. आतापर्यंत तसे 140 जण आम्ही त्यांना पाठवले आहे ट्रीटमेंट करून. एक संदीप शिंदे म्हणून जो मुलगा असतो तो हे पूर्ण काम बघतो. त्यांना आम्ही त्याचं सक्षम केलं की तू आता हे कर, आणि ते मग तुला पूर्ण तिथे तो कामी लागला. आता आम्ही हे अंधांचं सुरू केलेलं आहे. आणि एक वृद्धाश्रम आहे त्याला पण मदत करतो. त्यांना म्हणजे सक्षम असं करायचं आहे आमच्या आम्हाला तसं असं. आता म्हणजे असे 10 उपक्रम आम्हाला हळूहळू चालू करायचे एकाच ठिकाणी. आता पुढच्या वेळेस आमचं आदिवासींचं पण तिथेच चालू करतो. आमची तिथे 10 एकरची जागा आहे, तिथे 5 जण हे सगळं काम करतो.